चला म्हटलं आज मुहूर्त लागलाय तर ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवायला घेतले आणि मध्येच लाईट गेली. मग काय थोडा वेळ इकडे तिकडे टाईमपास केला आणि लाईट आल्याच्यानंतर पुन्हा सुरुवात केली. मग अशा प्रकारे मी सगळं बनवून घेतलं आणि लाडू वळायला सुरुवात केली. तर इथं सुकं खोबरं पण मी किस करून घेतलं होता, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं म्हणजे त्याला वरच्या म्हणजे वरून डेकोरेट करायला. तर अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेतले एकदम फास्टमध्ये. एवढं फास्टमध्ये केलं, एवढे फास्टमध्ये लाडू तर झाले नाही, त्याला वेळ लागला, पण मी शॉर्टकटमध्ये केले, तुम्हाला दाखवते. आणि एवढं पसारा पडला होता की विचारायलाच नको. मग आधी सगळे भांडे आवरले, याच्यामध्ये भरले आणि बाहेर न्यायला म्हटलं आता घरात तर घासायला नको, कारण घरात ऑलरेडी आधीच पसारा झाला होता. मग सगळे भांडे घेतले आणि बाहेर घासून काढले. तोपर्यंत बाकीचा पसारा पण आवरून घेतला. सगळं मस्त निवांत झालं. लाडू मस्तपैकी सेट झाले, करायला ठेवले. लाडू पण एकदम छान झाले होते. तेवढं ते डॉलीचं पिल्लू आलं आणि ते एवढा त्रास देते आता का आता भरपूर ते मोठं झाले आणि तुम्हाला दाखवेल म्हणून ते माझ्या लक्षातूनच गेलं आणि त्याला आत्ता योग आला डॉलीचं पिल्लू तुम्हाला दाखवायला. तर ते एकटंच आहे, त्यामुळे त्याची तब्येत पण एवढी गुबगुबीत आहे का बासरे बस. आणि आता ते एवढं मस्तीखोर झाले का रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवरती पण आता ते भुंकायला लागले.